तर गुड मॉर्निंग गायज. आज सेकंड डे. वाजलेत 4:30 वाजलेत आणि आज सकाळ सकाळी पुलावभात केलाय. मस्त वास सुटलाय. आणि हा बघा, ह्याला बघा, भुका बघा असल्या लागल्यात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे कसला मारतोय. आपली कॅम्पिंग साईड झाली. आता आपण पॅकिंग करतोय. पण एवढे जण राम आणि तिकडे रोल्स करतात. सार्थक आणि दी पॅकिंग करतात टेंटची. सो आपण फायनली निघतो इथून. सगळं पॅक वगैरे केलं आहे. प्रॉपर कचरा वगैरे काढला आहे. आणि तुम्ही पण जर आलात तर प्रॉपर कचरा वगैरे घ्या जो तुम्ही पसरवला असेल तो, आणि तो डिस्पोज करा बरोबर. आणि आता आपण चाललो आहे. थोड्या आता स्पॉट घेणार आहोत थोडेफार. आणि वंडरफुल प्लेस कोकणकडा मस्ट विजिट. पैसा वसूल होऊ शकता. तर मित्रांनो, आपली ट्रेकिंग झालेली आहे इथपर्यंत. आणि आपण रात्रीची कॅम्पिंग पण केली. खूप मजा आली, खूप मजा आली. आणि तुम्ही पण या, मजा करा. कारण की आणि प्रॉपर प्लॅनिंग करून या. कारण की आमचं जरा चुकामुक झाली आणि आम्ही रात्री गड चढलं. आणि ती रात्री गड चढल्यामुळे खूप चुकामुक होते. रस्ता आम्ही विसरलो. पण कसं बसं आम्ही चढलो वरती. पण मजा खूप आली. मजा म्हणजे मजा एक नवीन एक्सपिरियन्स हा भेटला. नवीन. कोण करत नाही पण आम्ही फक्त 3 वेटरनवर केलं ते टॉर्च लाईटवर. 3 टच. अरे बापरे, ती तर खूप मोठी गोष्ट आहे. हा तर नक्की या. आम्ही हार नाही मानलो. हा आम्ही हार नाही म्हटलं की रात्री कुठं चढणार. आम्ही चढलं. आम्ही हार नाही मानली. हेच बोलायचं नक्की विजिट करा. हो, खूप मजा आहे, खूप मजा आहे. हा आणि आपले 2 पण व्लॉगर आहेत. राम पण आहे. आणि एक सांगतो आणि सांगतो, आता हे जानेवारी ना, जानेवारीमध्ये येऊ नका एवढं मी बोलतो. कारण की आम्ही आता जानेवारी महिन्यामध्ये आलो आहे. तुम्हाला एवढं चांगलं एक्सपिरियन्स भेटणार नाही तो कोकणकड्याचा. कारण फॉग वगैरे मिळत नाहीत. तुम्ही याचं असेल तर पावसाळा सीझनमध्ये या. तिथे फॉग वगैरे भेटतील आणि हा आपण आपल्या दिशेने येते. मग सेफ राहतो. ओके, ठीक आहे. आपले 2 चॅनलचे पण आहेत. आपले 2 व्लॉगर्स आहेत.
तर आम्ही इथलंच वॉटर घेणार आहे, पाणी म्हणजे प्रॉपर क्लिअर आहे, क्लिअर पूर्ण घेऊ शकता कारण की स्वच्छ आहे, एवढी पण घाण वगैरे नाही आहे. भिजणार आहे आपण, आता भिजणार. आपण शंभू महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत. तिथं मोठी पिंड आहे आणि चारी बाजूला पाणी आहे पूर्ण, बघू शकता या साईडला. काय करायचं हे महादेवाचं मंदिर आहे, ही पूर्ण मोठी पिंड आहे. ही एक पिंड राहिली, हा. सगळी पिंड तुटली आहे. अरे पिंड नाही रे, पिलर आहेत ते. एक पिलर राहिले तिथं काय कलियुग गर्दी आहे, पण गर्दी कशी नाही. हे पिलर म्हणजे युग ठरवतात. आता बाकी सगळे तुटलेत, पण आता फक्त कलियुग राहिलं तेवढं असं म्हणतात. बघू. सार्थक ट्राय करतोय. सार्थक चल 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 सार्थक. आपण पण आलोय. आपण आता गड उतरतोय आणि आपण एक स्टॉप घेणार आहोत. तिथे आपण मॅगी वगैरे बनवायची आहे ना, काहीतरी नाश्ता करायचा. हां, नाश्ता करायचा आहे कारण की चहा बनवायचे. भूक लागली आहे सर्वांनाच आधीच. जर पॉसिबल झालं तर राईस पण बनव, नाही तर मग मॅगी आणि चहामध्ये फालतू. अरे रावल्याला झोपा येतात तरी पण डुलाकला विळाकला तर काय करायचं त्याचं. हां तेच ना. सो त्यापेक्षा आपण मॅगीच बनव आणि वाटलं तर चहा पाहिजे असेल तर चहा पण बनवून ठेवू. तसं आपल्याकडे आहे सामान. हां, सामान खूप उरलं आहे कारण की काल जास्त करायला न भेटलं. काल आम्ही थकलोच एवढं होतं की काहीच करायची इच्छाच नव्हती, तरी आम्ही कशा तरी मॅगी बनवली, ती खाल्ली आणि आम्हाला टेंट लावायलाच 1 तास गेला. एक टेंट लावायला, त्यात आमचे 3 टेंट होते. आम्ही एका 2 टेंटमध्येच आम्ही ॲडजस्ट. डायरेक्ट एंड पॉइंटलाच नेतो. हा रूट आहे खालचाच रूट आहे, टेन्शन नाही. तर मित्रांनो, आपल्याला इथं 2 रोड भेटतात, तर चुकू नका. आम्ही पण कन्फ्यूज झालो होतो. तुम्ही राईट घ्या का आपल्याला कोकण काढायला जायसाठी. लेफ्ट हनुमान मंदिराच्या इकडं जातो, पण राईटने आधी जाऊन या. आणि लेफ्टची काय माहिती आम्हाला पण जास्त नाही तशी पण. म्हणून तर काल रात्री आपण इथं होतो. काल काळं कामळं काय दिसलं नाही. हा रूट आहे, हा बघा, हा मेन रूट आहे इथं. आता आपण रिटर्न इकडून चाललो, फ्रीज वगैरे. तो फायनली आपला हरिश्चंद्रगड कोकणकडा ट्रेक झाला आहे, संपला. आणि होपफुली कोण बिडलं नाही आहे. पडलं तर नाही कोण. एकदम सेफली गेलो आणि सेफली आलोय. सेफली कसं गेलो आपण, काळोखात गेलोय वरती, तरी सेफली गेलोय काय. आणि आता येता एक धडपडायला लागला होता कारण की पाय पूर्ण ताणतात ना, येताना पूर्ण वजा असतं पाठीवरती, त्यामुळे जरा ताणले आणि पाय सरपडत होते. आता ठीक आहे, पोचला पण खाली. तो नक्की विजिट करा कोकणकडा, हरिश्चंद्रगड. आणि खूप चांगली ट्रेक आहे आणि तुम्ही एन्जॉय करा. सो फायनली आपण निघालो.
फायनली आपण घरी पोचलोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. बाय, थँक्यू.